नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल मानले आभार. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांची बिनविरोध निवड झाली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 10 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व संचालकांचे आभार मानले. बँकेला शेतकऱ्यांची बँक म्हणून पुन्हा सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काळात शेतकऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी भावुक होऊन आमदार डॉक्टर तुषार राठोड म्हणाले, सुमारे 22 वर्षांपूर्वी माझे वडील माजी आमदार स्वर्गीय गोविंदराव राठोड यांनी या बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. तब्बल 22 वर्षांनंतर मला याच बँकेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. शेतकरी व सभासदांच्या हितासाठी बँकेचा कारभार अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत. नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज. आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी नुकतीच 10 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची या ठिकाणी अध्यक्षची निवड या ठिकाणी बिनविरोध करण्यात आली आहे. कंधार मुखेडचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय तुषारजी राठोड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी मिनलताई खतगावकर यांची ही निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत कर्तव्यदक्ष आमदार माननीय तुषारजी राठोड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो. काय सांगणार सर निवडीविषयी? नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक मागच्या महिन्यामध्ये पार पडली आणि यामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी विकास पॅनलचा म्हणजे बहुमत बँकेवरती पूर्णपणे विजय झाला होता आणि या अनुषंगानं काल अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड झाली आणि या निवडीमध्ये सर्व संचालक मंडळाने माझ्यावरती विश्वास दाखवत बिनविरोध माझी निवड केलेली आहे. तर ही निवड 5 वर्षासाठी आहे या काही याच्यासाठी आहे? याबाबतचं काही अजून काही धोरण ठरलेलं नाहीये, कारण याबाबत पूर्णतः अशोकरावजी चव्हाण साहेब निर्णय घेतील. मला वाटतं या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आपले वडील स्वर्गीय गोविंदरावजी राठोड सर हे देखील होते आणि त्यानंतर आज आपल्याला हा बहुमान मिळालेला आहे. याबद्दल काय सांगणार? 2002 ते 2004च्या कालावधीमध्ये माझ्या वडिलांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं होतं आणि बरोबर त्याच्या 22-23 वर्षानंतर मला इथे काम करण्याची संधी प्राप्त झाली. नक्कीच माझ्यासाठी हा अतिशय भावनिक क्षण आहे. ज्या पदावरती माझ्या वडिलांनी काम केलं त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळं अधिक कार्यक्षमतेनं या ठिकाणी काम करून ही बँक सुस्थितीमध्ये कशी आली पाहिजे आणि या बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील म्हणजे या बँकेला आपण शेतकऱ्यांची बँक असं म्हणतो, त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल या अनुषंगानं संचालक मंडळाला सोबत घेऊन भविष्यकाळात मी काम करणार आहे. यामध्ये आपल्या वडिलाचा अनुभव आणि आपला अनुभव यामध्ये शेतकऱ्यांना काय सांगा संदेश द्याल की ते जेणेकरून शेतकऱ्याचे यामध्ये पाहिजे? मागच्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. परंतु मागच्या काळामध्ये म्हणजे यापूर्वीच्या संचालक मंडळाने काही निर्णय घेतले त्याला चुकीचा असं म्हणता येणार नाही. तत्कालीन परिस्थितीमध्ये जे निर्णय योग्य वाटले त्यांनी घेतले, परंतु यामुळं बँक डबघाईला आली आणि त्यामुळं इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये या बँकेची स्थिती एवढी चांगली नाहीये. परंतु मी काल चार्ज घेतल्यानंतर मला असं लक्षात आलं की फार वर्षानंतर मागच्या 1-2 वर्षापासून ही बँक आता नफ्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळं आता आमच्या सर्वांच्या आशा पल्लवित आहेत की आपण अधिक चांगलं काम जर या ठिकाणी केलं आणि संचालक मंडळामध्ये आपण चांगले प्रभावी निर्णय घेतले तर राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेमध्ये आपल्याला या बँकेला त्यांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला आणता येईल आणि जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्याला लाभ देता येईल. मला वाटते गाव वाडी तांड्यावरील जे शेतकरी असतात ते बऱ्याच त्यांची बँकेपर्यंत येणं, त्यानंतर जे कर्ज असेल यामध्ये अधिकारी असतील त्यानंतर कर्मचारी असतील यांच्यापासून कुचंबना होते. तर याकरता असं होऊ नये याकरता आपण निजी शेतकऱ्याकडे काय लक्ष देणार आपण? बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळं आपल्याकडं पुरेसा मॅनपॉवर या ठिकाणी नव्हता. काही ठिकाणी फक्त एकाच कर्मचाऱ्यावरती काही शाखा चालत आहेत
आणि अशा स्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना किंवा बँकेमधला जो कन्झ्युमर आहे याला आपण तेवढा चांगली सर्व्हिस आपण देऊ शकलो नाही, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु आता राज्य सरकारनं आम्हाला 156 नवीन जागांची भरती करायची आम्हाला त्यांनी अधिकार दिलेले आहेत आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं ही भरती या ठिकाणी प्रक्रिया पार पडणार आहे. आणि मला विश्वास आहे की जेव्हा नवीन कर्मचाऱ्यांची भरती या ठिकाणी होईल, नक्कीच आमची सेवा सुधारेल आणि जे कन्झ्युमर्स किंवा जे शेतकरी आहेत ज्यांची कुचमना होत होती किंवा त्यांना चांगली ट्रीटमेंट त्या ठिकाणी भेटत नव्हती अशी जिल्हाभरामध्ये त्यांची ओरड होती, ही आम्ही संपुष्टात आणू. नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मुखेडचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय तुषारजी राठोड आपल्यासोबत होते. आपण त्यांच्याशी चर्चा केला. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.